छान शिजलेली आहे, बघू शकता छान अशी ग्रेव्ही झालेली आहे। सोलकढी बनवायला मेन त्रासदायक काम म्हणजे मी तेच त्रासदायक काम माझ्या नवऱ्याकडून करून घेते आणि तो पण खुशीने करतो, त्याला पण ते करून द्यायला फार आवडतं कारण की त्याला छान सोलकढी मिळते। गुड मॉर्निंग मंडळी, सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार मानते। म्हणजे पहिल्याच व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद तुम्ही दिला, तुमचं असंच प्रेम आणि साथ मिळो हीच माझी अपेक्षा आहे। सो आज आहे संडे आणि संडे म्हणजे रिलॅक्स डे। सकाळी छान सगळी कामं आवरली, त्यानंतर पूजा झाली, नाश्ता झाला आणि आता मी स्वयंपाकाला लागते। प्लस संडे तो संडे सगळ्यांचा छान असा रिलॅक्समध्ये चालला आहे। मुलगा छान टी व्ही बघतोय, नवऱ्याचं काम करतोय आणि मी स्वयंपाकाला लागते। सो आज संडे असल्यामुळे नवऱ्याची डिमांड आहे की झणझणीत गावरानी चिकन बनवायची। सो आजचा बेत असा आहे की मी छान असं चिकन झणझणीत चिकन बनवते आणि सोबत इंद्रायणी भात, पोळी आणि छान थंडगार अशी सोलकढी। तर चला बघूया रेसिपी। सो मी मसाल्यासाठी इथे घेतलेलं आहे थोडं भाजलेलं खोबरं, थोडं खसखस, 2 मीडियम साईज कांदे, थोडं कोथिंबीरच्या काड्या, अद्रक आणि लसूण याचं मी चांगलं छान वाटण करून घेते। सो मी इथे पटकन चिकन थोडंसं बॉईल करून घेते। त्यामध्ये मी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलंय आणि थोडं मोहरी टाकून, थोडी हळद, एक कांदा बारीक कट करून घालते। आणि लगेच त्यामध्ये मी छान स्वच्छ धुतलेलं असं चिकन घालते। यामध्ये थोडं अर्धा चम्मच मीठ घालून मी याला थोडं पाणी सुटेपर्यंत बॉईल होऊ देते आणि मग थोडं पाणी घालून यामध्ये मला थोडं सूप करायचंय, तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालेल आणि मग मी यामध्ये याला एक शिट्टी देईल। मोस्टली एक शिट्टी मध्ये आरामात चिकन शिजून जातं, पण ते डिपेंड की कसं चिकन आहे। तो मी आज एक शिट्टी देईल, तो छान सूप पण होऊन जाईल आणि चिकन पण चांगलं शिजून जाईल। तुम्ही बघू शकता इथे चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे, त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामध्ये मी थोडं अर्धा ग्लास पाणी अजून घालते आणि एक छान शिट्टी होत येते, म्हणजे चिकन छान शिजलं जाईल। छान वाटण रेडी झालंय, चिकन पण छान शिजलंय। कढईमध्ये तेल टाकलंय आणि आपण आता छान भाजी करून घेऊ। मसाला तेलात छान परतून घेते आणि त्यानंतर मी यामध्ये कोरडे मसाले घालेल। इथे छान मसाला परतला गेलेला आहे, छान तेल सुटलंय। आता यामध्ये मी कोरडे मसाले घालते, थोडी हळद, लाल तिखट, धने पावडर आणि थोडा काळा मसाला। यासोबतच गुरुकृपा ब्रँडचा मी गरम मसाला वापरते, तो त्याची चव फारच छान आहे। मिक्स करून घेऊ। हा व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि मसाल्याच्या भाजीमध्ये मी नेहमी गरम पाणी घालते, त्यामुळे मसाले तर छान शिजतातच, पण त्यांना तर्री पण छान येते।
छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. यामध्ये मी चिकन स्पेशल गावरान चिकन आहे आमच्याकडे. दोन मिनिटं मी मसाल्यामध्ये चिकन होऊ देते आणि मग आवश्यकतेनुसार आपण यामध्ये गरम पाणी घालूया. भाजी छान शिजलेली आहे, बघू शकता. छान अशी ग्रेव्ही झालेली आहे, तेल पण प्रॉपर सुटलेलं आहे. मग मी आता कोथिंबीर घालते आणि भाजी बंद करते. मी जसं म्हटलं तर सोलकढी बनवायची आहे, तर लगेच सोलकढी बनवून घेते आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसू. सो मी पटकन सांगते सोलकढीसाठी काय इन्ग्रेडियंट्स लागतात. तर मेन इन्ग्रेडियंट तर ओलं नारळ आणि आगळच. तर हेच दोन मेन इन्ग्रेडियंट सोलकढीला लागतात. आणि त्याशिवाय मी थोडं एक मिरची आणि आलं घेतलंय. हे आपल्या स्पाइस लेवलनुसार आपण कमी जास्त करू शकतो. मीठ आणि साखर आणि हे नारळाचं पाणी. तर मी ते 2 नारळ घेतले, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याचे असे नॉर्मल पीस केले, कट करून घेतले. आता नारळ घेतलं आणि यामध्ये मी आलं आणि मिरची टाकते आणि हे पाणी पण टाकते. आणि आता आपण याचं नारळाचं दूध काढून घेऊया. नारळाचं दूध काढून घेतलंय आणि त्याला चाळून घेते. बघू शकता ते पूर्ण आपण प्रेस करून ते दूध निघतं. यामध्ये अजून थोडं पाणी घालून आपल्याला त्याचं पूर्ण दूध काढून घ्यायचंय. आता यामध्ये मी थोडं चवीपुरतं मीठ टाकते, थोडी साखर आणि मेन इन्ग्रेडियंट आगळ. आगळ मी अर्धा कपच घालते यामध्ये. तुम्ही लगेच बघू शकता त्याचा कलर किती सुंदर गुलाबीसर आलेला आहे. बरेच लोक यामध्ये अजून कलर यासाठी बीटचा ज्यूस पण यूज करतात, पण मी तर टाकत. आगळनेच खूप सुंदर कलर येतो. आणि बस झाली आपली सोलकढी रेडी. थोडं फ्रीजमध्ये थंड करायला ठेवते आणि जेवण करताना आम्ही सोलकढी घेऊया. सोलकढी बनवायला मेन त्रासदायक काम म्हणजे नारळ सोलून घेणं, फोडून घेणं आणि त्याचं दूध काढणं. माझ्या नवऱ्याला प्रचंड सोलकढी आवडते. त्याला सोलकढी कधी पण दिली की तो आनंदाने पितो. तर मी तेच त्रासदायक काम माझ्या नवऱ्याकडून करून घेते आणि तो पण खुशीने करतो. त्याला पण ते करून द्यायला फार आवडतं, कारण की त्याला छान सोलकढी मिळते. तर तुम्ही पण असंच करा. तुम्ही पण छान अशी सिंपल अशी सोलकढीची रेसिपी करून बघा आणि नक्की सांगा कशी झाली. दोघांसाठी छान ताट रेडी केलं आणि जेवण केलं. संध्याकाळी आवरून जवळच असलेल्या कॅफेमध्ये गेलो. वीकेंड असल्यामुळे फार गर्दी होती. थोडा वेळ वेट करावा लागला. काही वेळाने आम्हाला टेबल मिळाला. इथे बेकरी आयटम्स खरंच खूप छान मिळतात. नक्की ट्राय आउट करा. संध्याकाळ असल्यामुळे आम्ही थोडी कॉफी आणि स्नॅक्स ट्राय करायचं ठरवलं आणि ते ट्राय करून आम्ही घरी आलो. आजचा दिवस खूप छान गेला. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे.